हॅलो हाय नमस्कार, मी अमृता आजच्या आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि 12 वाजता मी व्लॉगची सुरुवात केलेली आणि आज इतकं छान रिलॅक्स वाटतंय की खूप भारी वाटते। म्हणजे काल थोडंसं नर्वस वाटत होतं की मुला शाळेत जाणार, मग मला एकटं वाटणार, मग एवढा वेळ ते शाळेत राहणार, पण अगदी आरामात शांततेने सगळी कामं वगैरे करून घेतली। खूप वेळ फोन बघितला, रील्स बघितल्या आणि म्हणजे रिलॅक्स राहिली जरा। आणि उद्या आहे वटपौर्णिमा, तर वटपौर्णिमेची तयारी म्हणजे साडी सिलेक्शन सगळ्यात मोठा प्रश्न बायकांना पडलेला। उद्या कोणती साडी घालू, तर मग 2-4 साड्या काढल्या, बघितल्या, ठरवली कुठली घालायची, ती एक सिलेक्ट केली आणि बाकीची तयारी सुद्धा आता करूनच ठेवणार आहे। तर आता 12 वाजून गेलेले आहेत आणि मुलांना घ्यायला जायचा टाइम झालाय, तर त्यांच्यासाठी मी गाडी लावलेली, पण आजपासून नाही, बहुतेक उद्यापासून चालू होईल। तर आज सकाळी त्यांनी सोडलं दोघांना, आता घ्यायला मला जावं लागणार आहे। तर कडक ऊन पडले अंकलेश्वरला, अजून सुद्धा उन्हाळा आहे, बघू शकता घाम येतोय किती, आणि असं आहे सध्या। तर उद्याची वटपौर्णिमा दरवर्षीची पावसाळ्यात होते, छानपैकी पाऊस येत असतो आणि मस्त वातावरण असतं। यावर्षीची वटपौर्णिमा उन्हाळ्यात होणार आहे, म्हणजे मेकअप बिकअप करून मस्त मेकअप तर धुवूनच निघणार आहे, इतकी गरमी होते, असं होणार आहे। तर पहिली वटपौर्णिमा मी बघते एवढ्या कडक उन्हाळ्यात अशी, अजूनपर्यंत पाऊस आलेला नाही। थोडा थोडा तरी पाऊस यायला पाहिजे होता, पण आला नाही। गावाकडे पेरणी करून देत नाहीये पाऊस, एवढा पाऊस आहे। आमची पेरणी करता करता पेरणी करायला चालू केली की पाऊस चालू होऊन जातोय, त्याच्यामुळे पेरणीच व्हायना गेली, असं झालेलं आहे। आणि आता इथं पावसाची वाट बघतोय, तर पाऊस येईना झालाय आणि आता मुलांची शाळा चालू झाली। आता इथून पुढे पाऊस येईल, बरोबर येईल इथून पुढे, शाळेत जायच्या टायमाला पाऊस चालू होऊन जातो, म्हणजे जातोच, असं होतं। तर वटपौर्णिमेची तयारी चालू आहे, मेहंदी वगैरे काढणार आहे, संध्याकाळी जाऊन मेहंदीचा कोण आणेल, नेल पॉलिश वगैरे उद्या सकाळीच करेल आणि हिरव्या बांगड्या आणून ठेवलेल्या आहेत, बाकी नथ वगैरे तर आहे आणि ज्वेलरी पण आहे। तर असं आहे। तर मग आता मला ना एक ड्रेस शिवायचा आहे माझ्या नंदेचा, तर तो ड्रेस मी शिवणार आहे, कारण आता आज उद्यापर्यंत पप्पा येतील, तर मग त्यांच्यासोबत मला गावाला पाठवायचं आहे परत। तर खूप दिवसांनी खूप वर्षानंतर ड्रेस शिवते, पण मशीन माझी वरती आहे आणि वरती टॉप फ्लोअर आहे, म्हणजे डायरेक्ट टेरेस आहे त्याच्यानंतर, त्याच्यामुळे गरम जास्त होतं वरती, त्याच्यामुळे मला शिवू वाटाणा गेले। आता 2 महिने झालं कटिंग करून ठेवलाय, पण वर जायचीच इच्छा होत नाही आणि काम होता होता दुपार होती, कडक ऊन आणि असली गरमी, आणि तिथला फॅन नेमका चालत नाही बरोबर, खूप स्लो चालतोय, असं होतंय। तर त्या ड्रेसला काय हात लागत नाहीये, तरी सुद्धा वेळ काढून आता मला तो शिवावा लागणार आहे, कारण मला मग मम्मी ओरडतील की तू अजून बी शिवला नाही ड्रेस, मग बाहेर पण दिला नाही, कट करून ठेवलाय नुसता अर्धा, तर तो कोणाला देता येणार नाही, मला शिवावं लागणार आहे। तर एवढ्या दिवसांनी ड्रेस शिवते, तुम्हाला दाखवेल मी शिवून झाल्यानंतर कसा आला काय आला, आणि परत एकदा सिलाईला स्टार्ट करते। मी कालच्या व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे थोडंसं काहीतरी 1 पीस लेहंगा वगैरे असं, किंवा प्रिन्सेस कट ब्लाउज वगैरे थोडंसं स्टार्टिंग करणार आहे, तर ते तुमच्यासोबत मी शेअर करत जाईल रोज। शिवांशला घ्यायला जायची वेळ झालेली, 12 वाजून 18 मिनिटं झालेत, 12:20ला बरोबर तो सुटतो, तर आता त्याला घ्यायला जावं लागणार आहे। ऊन खूप आहे बाहेर, म्हणून थोडंसं कवर पण करायला पाहिजे, म्हणून आपलं स्कार्फ वगैरे बांधते आणि जाते। तर त्याची रिॲक्शन कशी असेल, पहिला दिवस आहे आणि यावेळेस मागच्या वर्षी त्याला लंच भेटत होता स्कूलमध्ये, यावेळेस टिफिन दिलेला आहे आणि फर्स्टमध्ये गेला तर सिलेबस वगैरे जास्त, स्कूलचा टायमिंग पण जास्त, काय असेल काय माहिती आता, बिचारा खुश आहे की नाराज आहे की काय, तर बघूया आता स्कूलमध्ये जाऊन। चला मग आता फेस कवर करून घेते, कारण इकडं कडक उन्हाळा चालू आहे अजून, पण आमच्याकडे काय पावसाळा चालू झालेला नाही, खूपच जास्त कडक ऊन असल्यामुळं थोडंसं कवर करावं लागते आणि सनग्लासेस वगैरे पण लावून घेते, कारण दुपारी ना खूप जास्त ऊन चमकतं डोळ्यावर, त्याच्यामुळं। आणि लेसिक सर्जरीनंतर थोडीशी केअर करायची सवयच लागलेली आहे मला, म्हणजे चालवताना बाईकवर कसं स्कूटीवरती वगैरे खूपच जास्त धूळ जाते, हवा असते, आणि हायवेनी पुढं गाड्या वगैरे चालतात, तर त्याची माती रेती डोळ्यात उडून जाते, त्याच्यामुळं घालायलाच पाहिजे सगळ्यांनी। तर मी घालून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आमच्या तिथं बाहेर किती जास्त ऊन पडलेले, कडक ऊन आहे, नुसता उन्हाळा चालू आहे आणि कोणी सुद्धा नाही बाहेर, सन्नाटा एकदम अख्ख्या आमच्या सोसायटीत। इथं सगळेजण आपापल्या घरात दारं बंद करून झोपलेले आहेत, पण आता ज्यांची मुलं लहान लहान आहेत ते जागे आहेत, पण बाहेर कोणीच दिसत नाही, पूर्ण सन्नाटा आहेत। पण आता जावं लागणार आहे मला, आणि मी गेटमध्ये स्कूलच्या येऊन पोहोचलेले, तुम्ही बघू शकता किती गर्दी। इथं पहिला दिवस असल्यामुळं थोडंसं मॅनेजमेंट एवढं नाही आहे बरोबर वाटतंय मला, कारण अशी एवढी गर्दी कधीच होत नाही, व्यवस्था एवढी होत नाही शक्यतो। कसं वाटलं मग शाळेत?
मजा आली? काय शिकवलं का मॅडमनी? तर मला वाटलं आता आरूला पण सोबतच घेऊन जाता येईल म्हणून मी इथं बसले, पण नंतर मला कळालं की ती 1:45ला किंवा 1:40ला सुटणार आहे आणि आता वाजले होते 12:20. तर मग एवढा वेळ बसण्यापेक्षा म्हटलं नको, हा पण कंटाळून जाईल विनाकारण, कारण गरमी खूप आहे. सावलीत जरी बसलो असलो तरी पण घाम येतोय नुसता, म्हणून मग विचार केला नको घरी जाऊया. मग त्याला घेऊन शेवटी घरी गेले मी आणि आरूला घ्यायला नंतर परत रिटर्न आली स्कूलमध्ये. नाही खाल्ला टिफिन? का नाही खाल्ला? तेवढीशीच कशाला ठेवली? सगळे लोकांनी बोला तू बंद करके रख दे, तो तूने बंद करके रख दिया. ऐसे थोड़ी ना होता है भाई. उनसे पहले थोड़ा खाया था. हाँ मुझे भूख लगी थी तो थोड़ी कान से कुछ के. हाँ तो फिर है ना फिर बोला कि है ना हमको एक गाछ सबने मेरा खा के देखा तो बोला कि है ना यार तेरा अच्छा नहीं है, तू है ना सब शेयर करके पार्टी करके खाते है. अच्छा, सब्जी रोटी अच्छी नहीं लगती मतलब, है ना? हाँ. पॉपकॉर्न कुरकुरे आलू से लाए थे. ओ ऐसा सब उनकी मम्मा बनाती नहीं ना सुबह में उठ के, इसीलिए. सब्जी तो वैसी की वैसी है. हाँ काय हसतो? चालणार नाही, मी दुपारी आल्यावर तीच खायला लावणार आहे. आणि अवतार कसा केलाय? आय कार्ड कुठं टाकलं? बॅग मध्ये. आणि शर्ट का असा केला सगळा विचित्र सारखं? किती गंदा दिसतोय तू बघ. सगळं बटन काढलंय वरचं. ठेव आता युनिफॉर्म काढ आणि चल चेंज कर, जेवण करून घेऊ आपण. हा नंतर मम्माला दीदीला पण घ्यायला जायचे बेटा मला.